नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज तुम्हाला खूप जिव्हाळ्याचा विषय मी घेणार आहे। तो म्हणजे असा की तुम्हाला आयुष्यामध्ये सफल व्हायचं असेल तर माणसाकडे पैसा किती आहे हे मोजमाप जास्त केलं जातं आणि मला किती पैसे मिळू शकतात किंवा मी आयुष्यामध्ये सफल होईन का, मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळणार आहेत का। आपल्या कुंडलीमध्ये प्रत्येक स्थान, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या स्थानातनं दिसते। आपण आता असं बघूया, धन योग आपल्याला आहे का हे कसं बघाल तर तुमच्या कुंडलीमध्ये अर्थ त्रिकोणाची जी स्थानं आहेत, अर्थ म्हणजे पैसा, अर्थ त्रिकोणाची स्थानं आहेत ती द्वितीय, षष्ठ आणि दशम। पण अर्थ त्रिकोणाच्या स्थानांमध्ये कर्माचं स्थान आलं, सेवेचं स्थान आलं, पण नशिबाचं स्थान कुठे आलं। आपण किती वेळा असं बघतो ना की एखादी व्यक्ती अतिशय जिनियस असते, प्रचंड हुशारीने ती शिकते, पण प्रत्यक्षात जेव्हा ती तिची करिअर सुरू होते तेव्हा ती आर्थिकदृष्ट्या तेवढी सफल नसते। असं का होतं? किंवा एखादी व्यक्ती आपण असं बघतो की जी अगदी तळातून वर येते आणि कोट्याधीश होते। याच्या मागे काय कारण आहे? तर हे सगळं आपल्या कुंडलीमध्ये आहे। 2, 5, 9, 11 ही जी 4 स्थानं आहेत ही पैसा काय करू शकतो याची स्थानं आहेत। त्याच्यामधलं अनुदित गोलार्धामधली 2 स्थानं आहेत, द्वितीय आणि पंचम। उदित गोलार्धातली 2 स्थानं आहेत, नवम आणि एकादश। जेव्हा आपण द्वितीय स्थान म्हणतो तेव्हा हे धनयोगात का आलं तर हे आयचं स्थान आहे। आय म्हणजे मिळणारा पैसा, कुटुंब स्थान, आणि ह्याचं इम्पॅक्ट कशावर आहे तर स्वकष्टार्जित पैसा, प्रॉपर्टी, कौटुंबिक पैसा, कौटुंबिक प्रॉपर्टी, इस्टेट आणि सेविंग्स, बचत, हे सगळं या स्थानावरून कळतं। मग या स्थानामध्ये जी रास आहे तिचा जो स्वामी आहे त्याला आपण काय म्हणतो, हे धनस्थान आहे, धनेश। मग धनेश हा जर त्रिक स्थानामध्ये गेला म्हणजे दुःस्थानामध्ये गेला तर कामाचा नाही। धनेश चांगल्या स्थानामध्ये पडला म्हणजे तो पैसा देईल। आता कुठे म्हणजे पैसा देईल हे पुढे बघूया। दुसरं स्थान धनयोगाचं आहे पंचम स्थान। पंचम म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स। पैसा असल्याशिवाय इन्व्हेस्ट नाही करता येणार, पण असलेला पैसा इन्व्हेस्ट होईल का नाही हे तर बघायला पाहिजे। धनेश व्ययात गेला म्हणजे पैसा आला आणि खर्च झाला, पंचमाकडे गेलाच नाही। म्हणून पंचम स्थान हे धनयोगामध्ये पैसा साठवून ठेवणारं स्थान आहे। नवम स्थान हे काय आहे तर हे नशिबाचं स्थान आहे। माणसाचा जन्म, थोडं आपल्याला फिलॉसॉफीत जावंच लागेल, माणसाचा जन्म हा त्याच्या राहिलेल्या महत्त्वाकांक्षा, इच्छा पूर्ण करण्यासाठी सांख्ययोगामुळे होतो, हे गीतेने सांगितलं आपल्याला। हा जन्म होताना माणूस बरोबर काय घेऊन येतो, प्रारब्ध म्हणजे त्याच्या सगळ्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला। मग या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो शिकतो, त्याच्या स्किल्समधनं त्याच्याकडे अचिव्हमेंट्स काय आहेत त्या, आणि पूर्वसंचित पंचमामध्ये जे अनेक जन्मांचं पुण्य जमा झालं आहे ते, हे सगळं घेऊन तो भाग्यात म्हणजे नवमामध्ये आपलं नशीब निर्माण करतो। नवम स्थान हे केंद्र त्रिकोणामधलं त्रिकोणाचं स्थान आहे, त्रिकोण स्थान आहे। आपण नावं पाहिली आहेत जेव्हा सगळ्या स्थानांची, तेव्हा केंद्र स्थानं ही विष्णू स्थानं आणि त्रिकोण स्थानं ही लक्ष्मी स्थानं असं आपण लिहिलेलं आहे। त्यामुळे पंचम आणि नवम ही दोन्ही लक्ष्मीची स्थानं आहेत, पैसा देणारी स्थानं आहेत। चौथं स्थान आहे एकादश स्थान। एकादश स्थान इथे हे उपचय आणि त्रिषडाय दोन्हीही आहे।
हे लाभ देणारं लाभस्थान असं त्याचं नाव आहे. अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण कुंडलीमध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये लाभ होणार का, टँजिबल इनटँजिबल काही, म्हणजे तुमच्या कर्मातून तुम्हाला कर्माचा परिपाक म्हणून लाभ होणार का, हे दशमाचं धनस्थान आहे, म्हणजे दशमाचं पैसा देणारं स्थान आहे. त्यामुळे या लाभस्थानामध्ये लाभस्थानाचा अधिपती जर लाभ देण्याच्या स्थानात गेला तर तुम्हाला पैसा मिळतो. त्यामुळे धनेश 5, 9, 11, 2 कुठेही असेल, पंचमेश 2, 5, 9, 11 कुठेही असेल, नवमेश 2, 5, 9, 11 पैकी कुठेही असेल, एकादशेश 2, 5, 9, 11 मध्ये असेल, धनेश पंचमेश युती करून लाभात गेले, धनेश लाभेश युती करून धनात गेले, लाभेश पंचमेश एकमेकाकडे बघतायत आपापल्या स्थानामध्ये, नवमेशाने युती धनेशाशी केली, ती दशमात केली, कर्मातून लाभ, एकादशेश धनेशाने युती लग्नात केली, व्यक्तिमत्वच पैसेवाला, असा धनयोग 2, 5, 9, 11 मध्ये दिसणार आहे. याच्या जोडीला लग्नस्थानामध्ये जर रवी आणि चंद्राची युती असेल आणि व्ययस्थानामध्ये गुरु आणि शुक्र उत्तम असतील, एका फार मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या कुंडलीमध्ये हा योग आहे, याला कुबेर योग असं म्हणतात. त्यामुळे 2, 5, 9, 11 लग्न दशम सप्तम यांच्याशी संबंधित आले तर तुम्हाला पैसा मिळतो हे नक्की. भले तुमचा दशमेश म्हणजे कर्माचा अधिपती हा उत्तम कर्म करतोय, अतिशय उत्तम तुमची करिअर चालू आहे, पण तुम्हाला जर तुमचा धनेश व्ययात गेला असेल तर मिळालेला पैसा इन्व्हेस्ट करण्यापर्यंत जातच नाही पंचमात, तो खर्च होऊन जातो. त्यामुळे 2, 5, 9, 11 ही स्थानं आणि त्यांचे अधिपती एकमेकांच्या घरात आणि केंद्रात त्रिकोणात असणं हे धनयोगासाठी अतिशय आवश्यक आहे. आपल्या कुंडलीतला बघून घ्या आणि कितीतरी आनंददायक गोष्टी तुम्हाला दिसतील. अरे हे सगळं मला पैसा देणार आहे, मग तुम्हाला फार आनंद होणार ना, आणि मग तुम्ही माझे चॅनल अजून सबस्क्राईब करणार, लाईक करणार. पुढच्या एपिसोडला भेटूया, तोपर्यंत बाय बाय.